नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती कधी येणार आणि किती जागा असणार या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्क्रीनवरती बघू शकता हा न्यूजपेपर 6 ऑगस्ट 2026 आहे। त्यामध्ये त्यांनी क्लिअर कट दिले आहे, पोलीस राज्य पोलीस दलात तब्बल 28,734 पदे रिक्त आहेत। त्या पदांमध्ये तुम्ही बघू शकता पोलीस अधीक्षक 29 पदे, पोलीस उपनिरीक्षक 185 पदे, पोलीस निरीक्षक 521 पदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक 287 पदे, पोलीस उपनिरीक्षक 2878 पदे, त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक 1562 पदे आणि सर्वात महत्त्वाचे पोलीस हवालदार शिपाई 23,272 पदे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे रिक्त असलेली पदे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी क्लिअर कट सांगितलेले आहे, वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी रिक्त पदे ही तातडीने भरणे गरजेचे असल्याची माहिती एका उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली। राज्यात मुंबई शहर, ठाणे शहर, नवी मुंबई, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, नागपूर शहर, नाशिक शहर, अमरावती शहर, सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर शहर, मीरा भाईंदर, वसई विरार, लातूर, नांदेड ही 12 पोलीस आयुक्तालये असून 36 पोलीस अधीक्षक कार्यालयाचा समावेश आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली बातमी। तर बघू शकता आपण पोलीस शिपाई पदाचे 23,272 पदे रिक्त आहे। तर आपल्याला कळलं असेल की पुढील भरती ही किती असेल। तर तुम्हाला जर अंदाजे सांगायचं ठरलं तर ही पोलीस भरती ही 20,000 प्लस पदांची भरती 100% असणार आहे। तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात कधी होईल, म्हणजेच पोलीस भरतीचे फॉर्म कधी सुटतील। तर अंदाजित सांगतो, डिसेंबर महिन्यामध्ये पोलीस भरतीचे फॉर्म हे सुटू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तयारी कशी करावी आणि आपल्याकडे अजून किती दिवस शिल्लक आहेत। तर आपल्याकडे सरासरी 4 ते 5 महिने शिल्लक आहेत। त्यामध्ये जर तयारी करायचं म्हटलं तर आपले जे सुद्धा लेखी परीक्षेचे वीक पॉईंट्स आहेत ते आपण कवर करा, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करा, त्याचबरोबर जे सुद्धा आपले ग्राउंडमध्ये पॉईंट वीक्स आहेत त्यावरती जास्तीत जास्त फोकस करा आणि जेवढे जास्त मार्क्स आपल्याला ग्राउंडला घेता येईल तेवढे घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला लेखी परीक्षेला जास्त मार्क्स घेण्याची गरज पडणार नाही आणि आपलं सिलेक्शन हे 100% होईल। त्याचबरोबर दुसरी गोष्ट, आपण जो सुद्धा अभ्यास करत आहेत त्यासाठी आपण आपला एक फिक्स टाईम टेबल तयार करा। ग्राउंडसाठी सेपरेट टाईम द्या आणि लेखीसाठी सेपरेट टाईम टेबल तयार करा आणि तो फॉलोसुद्धा करा, जेणेकरून आपण पुढील येणाऱ्या भरतीमध्ये 100% सक्सेस होऊ। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बरेचसे विद्यार्थ्यांना सक्सेस होताना बघतो। तर त्याची मुख्य कारणे अशी असतात, ज्यावेळेस शांततेचा काळ असतो, म्हणजे ज्यावेळेस सगळे मुलं हे आराम करत असतात, ज्यावेळेस कुठलीही भरती नसते, त्या काळामध्ये जे सुद्धा विद्यार्थी हे 100% आपली पोलीस भरतीच्या तयारीकडे लक्ष देतात, ते ग्राउंडवर फोकस करतात आणि लेखी परीक्षेची सुद्धा तयारी चालू ठेवतात, तेच विद्यार्थी आपल्याला पुढील येणाऱ्या भरतीमध्ये सक्सेस होणारा दिसतात आणि तेच विद्यार्थी 100% पोलीस भरतीमध्ये सक्सेस होतात। आशा करतो आपण सुद्धा लेखी परीक्षेची आणि ग्राउंडची तयारी चालूच ठेवली असेल। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।